Please. Thank you, Pankaj. It's my pleasure too. I would like to tell one thing to the audience, that Dr. Desai had a meeting with Minister today, and he did not have any time to come. But on our humble request, he and also to interact with the audience, he took out some time and said, I will deliver a lecture here, and then I will do rest of the work. So thank you so much, Professor Desai. Thank you so much. Over to you, Dr. Sujata. धन्यवाद सर. आजचे आपले जे वक्ते आहेत ते डॉक्टर प्रभाकर देसाई सर. सर हे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. ते कला शाखेचे उपअधिष्ठाता देखील आहेत आणि नुकतीच त्यांची NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या राज्य संपर्क अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. सरांचे जो एरिया ऑफ एक्सपर्टाइज जो आहे तो आहे मराठी क्रिटिसिझम, लिटरेचर क्रिटिसिझम, लिटररी हिस्ट्री, लिटररी थेरीज, आणि सरांनी जवळपास 39 रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत. जवळजवळ त्यांनी 7 संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आणि त्यांच्या इथे आणि 43 इंटरनॅशनल नॅशनल कॉन्फरन्स वर्कशॉप याच्यामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला आहे. आणि सरांची आणखीन एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे त्यांना बनारस हिंदू विद्यापीठामध्ये मराठी द्वितीय भाषेचा 3 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे पुणे विद्यापीठात जॉईन करण्यापूर्वी ते तिथे मराठी शिकवत होते. आपल्यासारखंच म्हणजे तुमच्या माझ्यासारखेच सर द्वितीय भाषेचे अध्यापन करत होते. तो एक समान भाग आहे. आणखीन सरांविषयी आणखीन सांगायचं तर म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा बायोडेटा वगैरे सगळं तो खूपच मोठा आहे. पण त्यातल्या त्यात मी अगदी शॉर्ट सांगते तुम्हाला. सरांनी जे आहे ते बऱ्याच मराठी, हिंदी अशा पोएट्री, कविता आणि शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा यांचं ट्रान्सलेशन देखील म्हणजे भाषांतर देखील केलेलं आहे. तर असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर प्रभाकर देसाई आज आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आहेत. धन्यवाद सर. खरंच तुमच्या बिजी शेड्यूल मध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला. ओव्हर टू यू सर. धन्यवाद सुजाता मॅडम. त्याचबरोबर पंकज द्विवेदी यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद आणि आभार सुद्धा. साधारणपणे नवोदय विद्यालयामध्ये जे शिक्षक शिकवत आहेत, विशेषतः मराठीचं अध्यापन करत आहेत, अशा शिक्षकांसाठीची ही कार्यशाळा आहे. अध्यापनाच्या बाबतीत सतत काय म्हणजे आपण उन्नत होत राहणं किंवा अपडेट होत राहणं ही आपल्या सगळ्यांची गरज असते. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतंय की या कार्यशाळेचं स्वरूप किंवा या कार्यशाळेच्या पाठीमागचा हेतू आपण लक्षात घेऊन मला असं वाटतं की मला किती 1.5 तासाचा वेळ आहे? 1.25 तास. ओके. म्हणजे आता 12:30 वाजलेले आहेत आणि मला बरोबर 1:45 वाजता थांबायचं आहे. बरोबर? येस. हो चालेल चालेल. मला असं वाटतंय की तुमच्या सगळ्यांचे चेहरे, जे शिक्षक नवोदय विद्यालयामध्ये शिकवत आहेत त्या सगळ्यांचे चेहरे स्क्रीनवर दिसत आहेत. आणि एकूण भारताचा एक काय म्हणजे ज्याला आपण एक भारताचंच परिदृश्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. कोणी थंड हवेच्या प्रदेशात आहे, कोणी जरा बऱ्यापैकी काय म्हणजे ज्याला आपण समशीतोष्ण भागात आहे, कोणी उष्ण कटिबंधात. असे आत्ता जे हिवाळा येतो जातो आहे आणि अशा पद्धतीच्या एका काय म्हणजे ज्याला आपण आपापल्या जागी आहात आणि दूरदृश्याच्या माध्यमातून आपण या चर्चासत्रात किंवा कार्यशाळेत भाग घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊया की नवोदयचं जे स्ट्रक्चर आहे आणि सीबीएसई म्हणजे ज्याला आपण केंद्रीय विद्यालयाचं स्ट्रक्चर, याच्यात फरक आहे. केंद्रीय विद्यालयाची मला असं वाटतंय की त्यांची पाठ्यपुस्तकं असतात, टेक्स्टबुक असतात आणि ते त्याच्या अनुषंगानं शिकवतात.
आणि आपण जर नवोदयच्या बाबतीत जर बघितलं तर नवोदयसाठी मला असं वाटतंय की जी महाराष्ट्र राज्यामध्ये 6वी 7वी 8वी 9वी साठीची जी पुस्तकं असतात तीच पुस्तकं आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि ती नवोदय ज्या ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांमध्ये अशा प्रकारचं आपण अध्ययनाचं काम अध्यापनाचं काम हे त्या राज्यातल्या नवोदय विद्यालयांमध्ये करत असतो. या दृष्टीने जर बघितलं तर मला असं वाटतंय की नवोदयच्या शिक्षकांचा जो टास्क आहे किंवा त्यांचं जे उद्दिष्ट आहे किंवा त्यांना करावं लागणारं काम आहे ते थोडं अवघड आहे आणि याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकांपेक्षा तुमचं जास्त कौतुक केलं पाहिजे या अर्थानं या अनुषंगानं. कारण केंद्रीय विद्यालयातल्या म्हणजे काय ज्याला आपण केंद्रीय विद्यालयांमधला जो पाठ्यपुस्तकांचा भाग असतो किंवा टेक्स्ट बुक नेमलेलं असतं आणि प्लीज सिलेबस आमचा आणि केंद्रीय विद्यालयाचा सारखाच आहे, फक्त मराठी विषयाचा आमचा वेगळा सिलेबस आहे. मी आय एम जस्ट टॉकिंग इन कनेक्शन विथ ओनली मराठी. ओके सर. दे आर हॅव्हिंग संस्कृत. Yeah, but I am talking about only Marathi subject. Okay. Yes. With other subject, I know that. मला म्हणजे मोरे सर बाकीच्या सगळ्या विषयांना तुमचं टेक्स्ट आहे किंवा तुमचा सिलेबस वेल डिफाईन आहे हे मला माहिती आहे. पण मराठीच्या बाबतीत फक्त मी म्हणतोय आणि म्हणून आणि हे मी तुम्हाला तुमचा जो ग्रेटनेस आहे तो मी एवढ्यासाठीच पहिल्यांदा अधोरेखित करतोय. कारण तुम्हाला म्हणजे आता मी ज्यावेळी विद्यापीठामध्ये शिकवतो त्यावेळी माझ्या समोर येणारा विद्यार्थी हा मराठीतनं म्हणजे 12वी पर्यंत BA पर्यंत शिक्षण घेऊन आलेला असतो. त्यामुळे त्याला शिकवणं हे त्या अर्थानं काय असतं थोडं सोपं असतं. पण तुम्ही ज्या बहुभाषिक अशा प्रकारच्या एका प्रिमाईस मध्ये असता, कारण नवोदयचा कॅम्पसच मुळात बहुभाषिक असा प्रिमाईस असतो. तिथे एका अर्थानं काय म्हणजे ज्याला आपण एक छोटा स्मॉल अशा पातळीवरचा तो प्रदेशच त्या ठिकाणी असतो. वेगवेगळ्या राज्यातनं किंवा प्रदेशातनं स्थलांतरित मायग्रेट झालेले जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची मुलं असतात आणि या सगळ्या पातळीवर मला असं वाटतं की तुम्हाला झटाझुंबी करावी लागते आणि ती त्या अर्थानं मला असं वाटतं की तुमचं सुरुवातीला मी ते थोडेसे काय हे अधोरेखित करणं माझ्यासाठी गरजेचं होतं म्हणून मी केलं. आता बघा म्हणजे मला थोडस म्हणजे हे काही विद्यार्थ्यांना तुम्ही कसं शिकवायचं हा एक भाग आहेच. आता तत्पूर्वी एक भाग काय आहे की मी मराठीचा अध्यापक आहे, मी मराठीचा काय आहे शिक्षक आहे. तर माझी मुळात मराठीचा अध्यापक म्हणून असलेली जी मानसिकता आहे किंवा माझं जे अस्तित्व आहे ते सुद्धा कधी कधी मला असं वाटते की अधूनमधून आपण काय केलं पाहिजे निहाळलं पाहिजे किंवा त्याच्याकडे एकदा काय थोडस पाठीमागं जाऊन बघितलं पाहिजे. याचं कारण काय मराठीमध्ये असे शब्दप्रयोग आहेत बघा, ते शब्दप्रयोग थोडेसे आता तकलादू वाटतात किंवा ते फार प्रचलित नाही आहेत. उदाहरणार्थ सिंहावलोकन करणं अशा प्रकारचा एक शब्दप्रयोग साधारणपणे वापरला जातो. आता आपण काय म्हणजे सिंह थोडा चालतो आणि परत मागं पाहतो अशा पद्धतीची साधारणपणे आणि त्या दृष्टीने मराठीत अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापरले जातात. तर हे काही सिंहावलोकन वगैरे असं नाही, पण एकदा आपण काय करतो आहोत याचं नेमकं भान मला असं वाटतं की आपल्याला असलं पाहिजे शिक्षक म्हणून. म्हणजे शिक्षक हा काही केवळ भाषेचा नसतो, मुळात तो पहिल्यांदा शिक्षक असतो आणि त्यामुळे शिक्षकाची म्हणून जी एक ड्युटी असते, शिक्षकाची म्हणून जी एक भूमिका असते, शिक्षकाचं म्हणून जे कर्तव्य असतं ते कर्तव्य सुद्धा मला असं वाटतं की आपण एकदा नीट बघितलं पाहिजे. आणि या दृष्टीने जर तुम्ही लक्षात घेतलं तर बघा की अलीकडं ज्या पद्धतीचा एक काय म्हणजे ज्याला आपण एक परिदृश्य किंवा एक वातावरण तयार झालेलं आहे सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि संपूर्ण देशातच, म्हणजे एका अर्थानं आपल्याच राजकीयकरण झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणजे याचा अर्थ आपण राजकारणात जाऊ नये
किंवा आपण अपॉलिटिकल असतो, नॉन पॉलिटिकल असतो असं मला अजिबात म्हणायचं नाही. आपण सगळे एका अर्थानं पॉलिटिकलच असतो. आपली प्रत्येक गोष्ट ही राजकीयच असते. म्हणजे ती राजकीय म्हणजे पक्षांचं राजकारण नसतं. पक्ष पातळीवरचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो काँग्रेस किंवा भाजपा, अशा अर्थानं मी पक्षीय पातळीवरचं राजकारण मी म्हणत नाही. पण आपली सगळ्यांची एक म्हणून कृती असते. आता बघा, मला जर राजकीय भान नीट असेल किंवा माझा जर पॉलिटिकल सेन्स जर नीट असेल, तर मला आपल्या ठिकाणी असलेल्या संस्थेतलं जे राजकीय अशा प्रकारचं ती जी फेनॉमेना असते किंवा ती जी प्रक्रिया असते, ती प्रक्रिया मला नीट कळायला लागते. म्हणजे उदाहरणार्थ, नवोदय विद्यालयामध्ये भाषेचा आणि विशेषतः मराठी भाषेचा शिक्षक म्हणून माझी जागा काय आहे किंवा माझं स्थान काय आहे, असा प्रश्न मी कधी विचारलाय का स्वतःला? तर तो विचारला पाहिजे. म्हणजे मला स्पेस किती मिळतोय किंवा मला ज्या काही सुविधा इतर शिक्षकांना मिळतायत त्या मला मिळतायत का, किंवा माझ्या म्हणजे हे असं का झालं असेल की केंद्रीय विद्यालयामध्ये इतर सगळ्या ह्याच्यासाठी पाठ्यपुस्तकं असतात. मग जर नवोदय विद्यालयातल्या सगळ्या शिक्षकांची जर एवढी मोठी संख्या असेल, तर नवोदयला येणारा विशिष्ट विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला समोर ठेवून आपण पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली पाहिजे. आणि त्या पाठ्यपुस्तकांमध्ये तुमच्यासारख्या सगळ्या मोठ्या म्हणजे ज्याला मोठा अनुभव असलेल्या मंडळींचा सुद्धा समावेश असला पाहिजे. हे कधी मला वाटलं का? तर हे वाटलं पाहिजे. आणि हे वाटणं म्हणजेच थोडा आपण राजकीय दृष्ट्या प्रगल्भ व्हायला लागलेलो आहोत, अशा पद्धतीचा तो हे आहे. म्हणजे भाषेचं म्हणून एक राजकारण असतं, संस्कृतीचं म्हणून एक राजकारण असतं, ते आपण केलं पाहिजे. ते करता येणं म्हणजे या भारताचा नागरिक म्हणून मला राजकारण करता आलं पाहिजे. रस्त्यावर येऊन म्हणजे काय म्हणजे ज्याला आपण मोर्चा काढणं, याला मी राजकारण म्हणत नाही. तर आपण जिथं आहोत तिथून विधायक हस्तक्षेप करणं किंवा तिथून हस्तक्षेप करणं, अशा प्रकारच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर हा सुद्धा आपल्या शिक्षक असण्याचाच एक महत्वाचा भाग आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतंय की या दृष्टीनं सुद्धा आपण थोडाफार पुढच्या भविष्यात कधी ना कधीतरी विचार करूया. हा विचार जर तुम्ही अधिक मोठ्या प्रमाणावर जर केला, तर पुढच्या पिढ्यांमध्ये जे येणारे मराठीचे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एक काय म्हणजे आपण पाठ्यपुस्तकांसाठीचं एक वाट तयार होईल आणि तशा पद्धतीनं तुम्हाला पुढे जाता येईल. याचं कारण काय? तर एका मराठी भाषिक प्रदेशामध्ये तयार असलेली पुस्तकं ही स्वाभाविकपणे त्या भाषेत जन्माला येणं किंवा त्या भाषेचा पहिलीत येण्यापूर्वीचा 5 ते 6 वर्षांचा जो एक कालखंड असतो प्रत्येक बालकाच्या आयुष्यातला, तो कालखंड हा त्याच्या भाषेमध्ये त्याची जडणघडण झालेली असते. त्याच्या भाषेतनं तो शिकलेला असतो. त्याच्या भाषेचं जे ऍक्वायरन्स असतं किंवा त्याचं जे अडॉप्शन असतं किंवा त्याची जी म्हणजे ते अर्जित करणं जे असतं ते त्याने केलेलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या मुलांसाठी पाठ्यपुस्तकं ज्यावेळी तयार केली जातात त्यावेळी बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या असतात आणि ते गृहीत धरणं हे पाठ्यपुस्तकांमध्ये आलेलं असतं. आता नवोदयचा जो विद्यार्थी आहे तो असा काही मराठी भाषेच्या पर्यावरणात वाढलेला विद्यार्थी नाही, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे पुढच्या कालखंडामध्ये हे दृश्य बदलण्यासाठी एक राजकारण करणं. आता राजकारणाचा अर्थ मात्र तुम्ही मर्यादित अर्थानं आणि एका व्यापक अशा सांस्कृतिक किंवा ह्या परिप्रेक्ष्यात घ्यावा, असं एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आता हा झाला एक भाग. दुसरा भाग आहे तो आपण शिक्षक असण्याचाच पुन्हा भाग आहे. म्हणजे आपण भाषा शिकवतो म्हणजे काय करतो हे सुद्धा आपण जरा लक्षात ठेवलं पाहिजे. मी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये होतो आणि सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये माझ्या असं लक्षात आलं की मला ज्यांना शिकवायचं आहे ते सगळे 12वी पास होऊन आलेले विद्यार्थी आहेत आणि ते मुख्यतः असं लक्षात आलं आमच्या की ते हिंदी भाषिक बहुल आहे, हिंदी बहुल भाषिक याच्यातले आहेत, म्हणजे हिंदी प्रदेशातले आहेत. आणि तिथं परत पुन्हा आणखी एक विभाग होता, तो बंगाली विभाग होता. किंवा बनारसचं जर तुम्ही भौगोलिक स्थान जर आपण बघितलं
तर ते असं होतं की ज्याला आपण बिहारची जी परिसीमा आहे त्या बिहारच्या बॉर्डरला लागून असलेल्या ह्या गोष्टी होत्या आणि त्यामुळं बिहार राज्यातले काही विद्यार्थी, बहुतांश विद्यार्थी, उत्तर प्रदेश मधले बहुतांश विद्यार्थी आणि लागूनच बंगाल सारखे प्रदेश वगैरे सगळे लागून आहेत आणि पुन्हा बनारस हिंदू विश्वविद्यालयाची जी स्थापना किंवा त्याचं एकूण कार्यक्षेत्र जर बघितलं तर तिथं आजूबाजूच्या प्रदेशातनं येणारे लोक असं त्याच्यातलं हे होतं. आता हे एक बरं होतं की आम्हाला आमचा अभ्यासक्रम नेमता येत होता आणि त्यामुळे आम्ही आमचा अभ्यासक्रम नेमून ते शिकवत होतो, त्यामुळे त्याच्यातली एक सुलभता लक्षात येत होती. पण आता दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर तयार झाली ती म्हणजे काय, तर मराठी शिकवायची आहे पण ती अमराठी भाषकांच्या विद्यार्थ्यांना शिकवायची आहे, अमराठी भाषिक विद्यार्थ्यांना शिकवायची आहे. हा सगळ्यात मोठा टास्क होता. तुमच्यासाठीच सुद्धा हाच साधारणपणे तुमच्या समोरचं जे आव्हान आहे ते साधारणतः आव्हान अशाच प्रकारचं आहे. हे बरोबर आहे ना? म्हणजे थोडंसं मध्ये मध्ये इंटरॅक्टिव्ह झालं तरी हरकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. आता अशा वेळी काय झालं पाहिजे, अशा वेळी माझ्या पहिल्यांदा ती गोष्ट लक्षात काय आली की म्हणजे ज्यावेळी मी महाराष्ट्रात यायचो आणि महाराष्ट्रामध्ये म्हणायचो की आमचा तिथं मराठी विभाग आहे आणि आम्ही मराठी तिथं शिकवतो, मग त्यावेळी म्हणायचे अरे मग तिथं महाराष्ट्रात म्हणजे मराठी माणसं येतात कुठून, असा 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 तो पहिला प्रश्न असतो, आपल्या सगळ्यांसाठीच तो असतो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे अशी जी एक मराठी विभागाबद्दलची, मराठी भाषा शिकणाऱ्या म्हणजे काय म्हणजे आपण अभ्यासकाबद्दलची अशी एक आपली म्हणून एक आखीव रेखीव व्याख्या असते आणि या व्याख्येच्या पलीकडं खरं म्हणजे आपण जात नाही. आता मग मित्रांबरोबर किंवा इथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांबरोबर चर्चा करताना मग त्यांना समजावून सांगायला लागायचं की अरे नाही असं नाहीये, तर माझ्या समोरचा जो विद्यार्थी आहे तो अमराठी आहे आणि त्या अमराठीला मराठी शिकवणं हे तसं काही सोपं काम नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जे काम करत आहात ते खूप महत्वाचं काम आहे, पण ते आता थोडंसं नेकीनं करणं किंवा ते वेगळ्या पद्धतीनं करणं, त्यासाठीच्या काय स्ट्रॅटेजी असू शकतात किंवा त्यासाठीचे नेमके आडाखे काय बांधायचे याचा उहापोह मी जरासा उत्तरार्धात करणार आहे. पण थोडंसं मी सुरुवातीला एक शिक्षक म्हणून आपण काय असलं पाहिजे आणि भाषेचा शिक्षक असू तर मग आणखी आपली जबाबदारी काय याचा एक पूर्वार्ध थोडासा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तो मी प्रयत्न करतो आहे. बघा, मराठी हिंदीतून शिकवणं असा साधारणपणे हा आपल्या समोरचा साधारणपणे टास्क आहे. ज्याचं इंग्रजी चांगलं असेल किंवा पुढचा ऑडियन्स इंग्रजी मधला असेल तर यू कॅन ऑलवेज कम्युनिकेट इन इंग्लिश ऑल्सो. पण पुन्हा मातृभाषेबद्दलचं प्रेम, मातृभाषा आणि ती परराज्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. आता याच्यात काय होतं, बऱ्याचदा शिक्षक म्हणून मी किती तयार आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे शिक्षक, मराठीचा अध्यापक म्हणून, मराठीचा शिक्षक म्हणून हे जे काम मी स्वीकारलेलं आहे नवोदयमध्ये येऊन, म्हणजे पहिली गोष्ट गंमत म्हणजे काय असते, पहिली गोष्ट काय असते तर नोकरी ही आपली पहिली प्रायोरिटी असते. म्हणजे आयुष्यामध्ये स्थिर स्थावर व्हायचं असेल तर नोकरी महत्वाची असते आणि ती आपल्याला मिळाली पाहिजे किंवा ती आपण मिळवतो. पण नोकरी मिळवल्यानंतर आपण आता शिक्षक म्हणून झालेलो आहोत. शिक्षक म्हणून आपली जी उपस्थिती आहे ती आता मग माझी भाषेबद्दलची माझी समज, भाषेची समज किंवा भाषेचं एकूण सगळी जी जाणीव पाहिजे ती, आणि जो व्यवसाय मी निवडलेला आहे, म्हणजे मी आहे कोण तर शिक्षक आहे, आणि या शिक्षकी व्यवसायाबद्दल किंवा शिक्षक या कामाबद्दल आता माझं भान किती आहे किंवा माझी त्याच्यातली रुची किती आहे. मी खरोखरच मराठीचा शिक्षक होऊ पाहत होतो का, की बाबा ऍक्सिडेंट झाला आणि आता काहीतरी होणार होतो परंतु नवोदयची नोकरी लागली आणि आता मला शिक्षक झालो आता मी. अशा पद्धतीच्या सुद्धा बऱ्याच गमती जमती असतात. म्हणजे म्हातारपण जवळ आलं, म्हातारपणाच्या नंतर किंवा निवृत्तीनंतर गप्पा गोष्टी करताना आपण बऱ्याचदा बोलत असतो की मला हे करायचंच नव्हतं, पण काय एक रेटा होता आयुष्याचा आणि
त्या ह्याच्यात मी ते करत गेलो, अशा प्रकारच्या गमती जमती किंवा गोष्टी सुद्धा आपण करत असतो. तर म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा माझ्या आवडीचा विषय आहे का, हे माझ्या आवडीचा प्रांत आहे का, म्हणजे मी जे शिकवतो आहे ते मी व्यवसाय म्हणून शिकवतो आहे की माझं रोजचं एक रुटीन म्हणून शिकवतोय, की मी भाषा हाच माझ्या आवडीचा भाग आहे, भाषा हाच माझ्या रुचीचा भाग आहे, भाषा हेच माझ्या काय म्हणण्याला आपण विचारांचं किंवा एकूण सगळ्या प्रकारच्या गोष्टी करण्याचं माध्यम पण आहे. अशा पद्धतीचा कधी मी विचार केलाय का? तर मला असं वाटतं की तसा आपण कधीतरी एकदा विचार केला पाहिजे. म्हणजे जसं आपण आपल्याशी संवाद साधतो, म्हणजे हा संवाद एकदा आपण साधला पाहिजे, आणि तो संवाद साधताना वेदर आय एम केपेबल ऑर नॉट, मी याला म्हणजे कॉम्पिटंट आहे का, मी हे शिकवायला म्हणजे लायक आहे का, म्हणजे लायक वगैरे अशा प्रकारचा शब्दप्रयोग सुद्धा आपल्याकडे थोडासा काय झालाय, तो जरा असा आता गुळगुळीत वगैरे झालेला आहे. म्हणजे लायक म्हटलं की नालायक अशा प्रकारचा एक शब्दप्रयोग आपल्याकडे साधारणपणे वापरला जातो, आणि तो काय आपल्या बाबतीत वापरत नाही आपण, पण ती भाषेची वेगळ्या प्रकारची हे असते, अर्थात हरकत नाही. त्यामुळे आपण नालायक नाही, नालायक आहोत असं न म्हणता आपण लायक आहोत का असा प्रश्न मात्र बिलकुल विचारायला हरकत नाही. अर्थात सक्षम योग्य राहील शब्द. नाही, सक्षम ही परत पुन्हा आणखी जरा म्हणजे त्याच्या पुढची पायरी आहे, ज्याला आपण कॉम्पिटन्सी म्हणतो, सक्षमता म्हणतो, ही परत पुन्हा आणखी म्हणजे काय त्याच्या पायऱ्या आहेत ह्या सगळ्या. मला वाटतं बामणे सरांनी उपस्थित मुद्दा केला वाटते सक्षमतेचा, बरोबर आहे ना? पात्र 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 पण म्हणजे याचा अर्थ तुमचा लायक या शब्दावर मोठा आक्षेप आहे असं साधारणपणे आता म्हणजे दिसत आहे. पण ठीक आहे, पात्र म्हणूया, सक्षम म्हणूया, किंवा काही म्हणायला हरकत नाही. योग्यता पण म्हणतात. हो, हरकत नाही. आपण त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो का? हा. आता हे बघा, तुम्ही जे काही शब्द वापरत आहात त्या प्रत्येक शब्दाचं एक काय म्हणजे आपण त्याचं म्हणून एक क्षेत्र आहे, आणि त्या क्षेत्रांची सुद्धा एक स्वविशिष्टता असते, हे लक्षात ठेवा. पण आपण मराठी भाषक सुद्धा पुष्कळदा जरा आघळपगळ असतो. म्हणजे आघळपगळ म्हणजे कसं, कुठल्याही क्षेत्रातला शब्दप्रयोग मी कुठल्याही क्षेत्रात बऱ्याचदा वापरत असतो, असं सुद्धा पुष्कळदा होतं. अर्थात हे जे ब्लेंडिंग आहे किंवा ही जी सरमिसळ आहे, ही सरमिसळ सुरुवातीच्या काळात ठीक असते, पण नंतरच्या काळात ती तशी शक्य होईलच, किंवा ती फार उपयोगी पडेल, किंवा ती भाषेच्या भरणपोषणासाठी नेहमीच चांगली असेल असं मात्र आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. पण हा झाला भाषिक पातळीवरचा फार व्यापक अशा प्रकारचा विचार. पण तुम्ही ज्या कम्युनिटी बरोबर, ज्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्हाला अनुदिनी अनुतापे किंवा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा प्रकारच्या ह्याच्यातनं तुम्ही जे जात असता, तर तिथं हे तुम्हाला थोडस, जसं आता बघा तुम्ही प्रत्येकाने एक पर्याय सुचवलेला आहे. हा पर्याय सुचवताना मला बॅक ऑफ द माइंड अशा पद्धतीने येत होतं की बनारसमध्ये शिकवताना सुद्धा त्याला नेमक्या अर्थापर्यंत किंवा नेमक्या शब्दापर्यंत नेण्यासाठी अशा प्रकारची कसरत ही करावी लागते, आणि नवोदयचं किंवा इतर कुठल्याही मराठी भाषिकांसमोर शिकवतानाचं हे फार मोठं कौशल्य आहे. पण ठीक आहे, आपण पहिल्यांदा मी माझी भाषेबद्दलची रुची किंवा माझ्या भाषेबद्दलचे गैरसमज वगैरे या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतःला थोडंसं काय करून घेतलं पाहिजे, दुरुस्त करून घेतलं पाहिजे. काय होतं, मराठी बोलता येते म्हणजे मग मी ती शिकवू शकतो, अशा प्रकारचा एक मोठा दांडगा उत्साह आणि एक काय म्हणजे आपण प्रचंड अशा प्रकारचा विश्वास सुद्धा आपल्याकडे असतो. म्हणजे साधारणपणे मराठीला आमच्याकडे सुद्धा आता सुद्धा मराठी का घ्यायचं, तर मराठी ही माझी मातृभाषा आहे, किंवा मराठी का घ्यायचं, तर मराठी मला बोलता येतं म्हणून मी मराठी घेतलेली आहे. किंवा आपल्याकडे आणखी एक साधारणपणे महाराष्ट्राचं, बाकीच्या नवोदयच्या इतर प्रांतांमध्ये आपण नंतर जाऊ, पण साधारणपणे महाराष्ट्रात पदवी किंवा पदव्युत्तर शिकणाऱ्या सगळ्या मुलींचा जर तुम्ही सर्वे केला, सगळ्या मुलींचा काय, आणि त्यातल्या त्यात मराठी विषयाला येणाऱ्या मुलींचा सर्वे केला, तर काय, तर घरातल्यांनी सांगितलेलं असतं की लग्न होईपर्यंत शिकायचं आहे, बाकी त्याच्यानंतरचं काम म्हणजे जे काय असेल ते नंतरचा भाग आहे.
म्हणजे त्याच्या पलीकडे काय नाही. आणि त्यामुळं मराठीकडे बघण्याची आपली दृष्टी जी आहे ती अशा पद्धतीनं फार काय म्हणजे याला आपण चाणाक्ष आहे किंवा व्यवहारवादी आहे किंवा अशी एक थोडीशी सनातनी पण आहे. म्हणजे तुम्ही जर जुन्या काय म्हणजे याला आपण नाशी फडके किंवा अशा सगळ्या जुन्या काळातल्या लेखकांच्या कादंबऱ्या किंवा कथा वाचल्या तर तुमच्या साधारणपणे असं लक्षात येईल की म्हणजे बायकांची वर्णनं, स्त्रियांची वर्णनं किंवा स्त्रिया नेमकं काय करतात तर त्या कुठली स्त्री नायिका म्हणजे मराठी कादंबऱ्यांमधली नायिका साधारणतः ह्या एक काय म्हणजे 60 पूर्वीच्या कालखंडातली नायिका जर तुम्ही बघितली जर अशी बारकाईनं तर ती काहीतरी इंजिनिअरिंग करते किंवा डॉक्टरेट करते असं तुम्हाला बघायला मिळत नाही. म्हणजे आपल्यातला लेखक सुद्धा एवढा संकुचित असतो की स्त्रीनं डॉक्टर होणं किंवा स्त्रीनं इंजिनियर होणं किंवा स्त्रीसाठी ही सगळी काय आहेत क्षेत्र उपलब्ध आहेत असं आपण फारसं मानतच नाही किंवा आपण त्या प्रांताकडे नेत नाही. म्हणजे लेखकाने एक युटोपिया पण तयार करायचा असतो ना, तर तो युटोपिया सुद्धा आपला स्त्रियांच्या बाबतीत फार तकलादू असतो. म्हणजे हा मग तुम्हाला जाता जाता थोडंसं एक एक्सटेन्सिव्ह अशा पद्धतीचं तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे मला माझा मुळात मुद्दा सांगण्याचा काय आहे की आपण बऱ्यापैकी प्रिज्युडाईस असतो. म्हणजे मराठी येणं, मराठी बोलता येणं म्हणजे मी मराठीचा शिक्षक होण्यासाठी पात्र आहे अशा प्रकारची गोष्ट ही आपल्या मनामध्ये असते. आता मला माहिती नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर म्हणजे अगदी आत्ता सुरुवात काही 5-10 वर्ष झाले असतील नवोदयमध्ये ते अगदी 20-20, 25-25 वर्षांची कदाचित तुमची सगळी सेवा झालेली असणार आहे. अशा प्रकारचे सगळे शिक्षक तुम्ही इथे आहात. त्यामुळं मला असं वाटतंय की तुमचा एक स्वतःचा अनुभव आहे आणि या अनुभवातून तुम्ही काही ना काही नक्की शिकला असणार. तुमच्या काही ना काही एक भाषा शिकण्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्ही नक्की केल्या असतील. पण तरी सुद्धा मला हा प्रश्न सतत विचारावासा वाटतो जो मी मलाही विचारत असतो की समजा मी एखाद्या वर्गात जाऊन एखादा विषय शिकवतो आहे त्यावेळी माझं म्हणजे मला तो केवळ दिलाय म्हणून मी शिकवतोय की माझी त्याच्यामध्ये खरोखरच रुची आहे, माझं त्याच्यात खरोखरच ज्ञान आहे, मला तो शिकवायचा आहे, मुळापासून शिकवायचा आहे, माझी त्याच्यामध्ये प्रगती आहे किंवा माझं त्याच्यामधलं वाचन भरपूर आहे. अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास आपल्याकडे असायला पाहिजे. आता तो जर नसेल तर मग म्हणजे मराठी भाषक विद्यार्थी जरी असला समोर तरी त्याचं नुकसान होणार आहे. आणि जर तो पुन्हा परभाषिक विद्यार्थी असेल आणि तो जर मराठीचा शिकत असेल तरी सुद्धा त्याच्यातलं मोठं नुकसान आपण त्या विद्यार्थ्याचं करत आहोत. असं कुठं जर आपल्याला वाटत असेल तर मला असं वाटतं की आपण स्वतःला दुरुस्त करणं ही आपल्याकडे उपलब्ध असलेली एक सोय असते आणि आपण पुन्हा वरिष्ठाला सांगायची काही गरज नाही की मला हा शिकवता येत नाही किंवा मला माझ्यामध्ये ह्या कमतरता आहेत. आपण ज्यावेळी वर्षाचे शेरे मारत असतो त्यावेळी आपण सगळं आपल्याला फील गुड असतं. आपण म्हणजे जसं एका अर्थानं आपण एक काय म्हणजे आपण एक आशादायक किंवा असं एक आदर्श चित्र आपल्या शेऱ्यामध्ये किंवा वर्षभराच्या आपल्या आकलनात येत असतं. पण तरी सुद्धा प्रश्न उरतो तो माझ्याकडे असतो की मी या वर्षभरामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना नीट शिकवलं का, असा प्रश्न मात्र आपल्याकडे तरी सुद्धा उपस्थित राहतोच. आता या दृष्टीनं ज्यावेळी आपण विचार करायला लागतो तर नेमकं काय असतं म्हणजे भाषेच्या बाबतीतलं नेमकं आपल्याला भान आहे का. म्हणजे भाषा ही काय असते नेमकी, भाषा हे संयुग काय आहे, भाषा हे काय नेमकं रसायन आहे, या संदर्भात मला असं वाटतं की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे विशेषतः बघा मी मगाशी तुम्हाला म्हणालो की भाषा हे केवळ आपल्याला आपण एका विशिष्ट प्रदेशात जन्माला आलो म्हणून ते चालत आलेलं किंवा आपल्याला सोपवलेलं एक टूल नाही आहे. तर पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये विचार करायला शिकत असतो. म्हणजे भाषेच्या माध्यमातनं आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो त्यावेळी आपण विद्यार्थ्यांमध्ये भाषा शिकण्याच्या क्षमतेबरोबरच किंवा भाषा शिकण्याच्या प्रक्रियेबरोबरच आपण त्याच्यामध्ये विचार करण्याची प्रक्रिया सुद्धा रुजवत आहोत का, या बाबतीत आपली स्ट्रॅटेजी काय, या बाबतीत आपल्या उपाययोजना काय किंवा याबाबत आपलं धोरण काय असतं याचा सुद्धा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. पण
हा विषय कुठे येतो? ज्यावेळी तुम्ही त्या भाषेच्या राज्यात आणि त्या भाषिक मुलांच्या समोर ज्यावेळी तुम्ही बोलत असता त्यावेळी. आता इथलं तुमच्या समोरचं जे क्षेत्र आहे, परिक्षेत्र आहे, ते थोडंसं वेगळं आहे. ते वेगळं कसं? तर तुमच्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांची मातृभाषा ही मात्र वेगळी आहे. आपण एकीकडे शिक्षण शास्त्राचा जो एक सिद्धांत आहे तो असं म्हणतो की शिक्षण हे मातृभाषेतनं दिलं पाहिजे, बरोबर आहे. आणि शिक्षण हे मातृभाषेतून दिलं पाहिजेत असं ज्यावेळी आपण एकदा ठोसपणे आपल्या शिक्षण शास्त्रामध्ये म्हणत असतो, त्यावेळी आपण ज्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवतो आहोत, आणि तुमच्याकडे नवोदयला सुद्धा मला असं वाटतं की ती थर्ड लँग्वेज आहे, बरोबर आहे ना, तिसरी भाषा आहे ती त्या शिकण्यासाठी. मग आपलं उद्दिष्ट काय पाहिजे? म्हणजे जर ती पहिली भाषा असेल, ती त्याच भाषेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण शिकवतो, त्यासाठी आपलं उद्दिष्ट ते वेगळं असणार. कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला भाषा शिकवण्याबरोबरच भाषेतल्या बारीक सारीक ज्या मोडतोडी असतात, भाषेची वाक्यरचना असते, भाषेतला शब्दसंग्रह असतो, त्या शब्दांचे सुद्धा अनेक प्रकार असतात, म्हणजे शब्दांची लक्षणं असतात. आणि ह्या सगळ्या पातळ्यांवर आपण भाषेच्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या त्याच भाषेच्या विद्यार्थ्याला आपण काय करत असतो? त्याला साक्षर करत असतो किंवा त्याला सामोरं नेत असतो. आपल्या समोरचं उद्दिष्ट मात्र वेगळं आहे. आपल्या समोरचं उद्दिष्ट काय आहे? तर आपल्या समोर असलेला जो विद्यार्थी आहे तो आहे परभाषिक. साधारणतः बहुतांश विद्यार्थी हा परभाषेतला आहे. म्हणजे काही महाराष्ट्रातल्या काही नवोदय विद्यालयांमध्ये मराठी भाषेचे विद्यार्थी असतील, तो भाग वेगळा. पण आपल्या समोरचा जो टार्गेट अशा प्रकारचा जो ग्रुप आहे तो मात्र अमराठी भाषक असा आहे. आता अशा वेळी माझं भाषेचा शिक्षक म्हणून साधारणपणे काय उद्दिष्ट असलं पाहिजे? तर तुमच्या असं लक्षात यायला लागेल की माझ्या समोर असलेल्या अमराठी भाषकाजवळ किमान मराठी भाषेचं जे प्रारूप आहे किंवा मराठी भाषेचा म्हणून जो एक लहजा आहे तो मला त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. मग वर्णाक्षर, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या सगळ्या त्याच्यामध्ये येणारच. पण लिखित भाषेचं म्हणून काही एक जे एक काम ज्याला आपण प्राथमिक पातळीवरचं जे एक प्रारूप असतं, त्याला कम्युनिकेशन करण्यासाठी, त्याला ती अवगत करण्यासाठीचं जे म्हणून एक काम ज्याला आपण प्रारूप असतं, ते प्रारूप किमान आपण त्याच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि ते पोहोचवलं जर आपल्याला, साधारणपणे बघा तुम्ही, मराठी भाषकांसाठी मराठी शिकवण्यासाठीची पुष्कळ पुस्तकं ही बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि ती महत्वाच्या लेखकांकडून सुद्धा लिहिली गेलेली आहेत. तर मला असं वाटतं की आपल्या या एकूण सगळ्या अध्यापनाची एक स्ट्रॅटेजी म्हणून किंवा एक मोठा भाग म्हणून आपण अशा प्रकारच्या पुस्तकांचं वाचन सुद्धा केलं पाहिजे किंवा अशी पुस्तकही आपल्या अध्यापनामध्ये समाविष्ट आपण केली पाहिजेत. नुसतं प्राथमिक पातळीवर मला मराठी येतं आणि माझा मराठीचा म्हणजे क्रियापद किंवा ह्या सगळ्या पातळीवरचा मला एक परिचय आहे आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना मी मराठी भाषा म्हणजे अमराठी भाषकांना मराठी शिकवतोय असं करून चालणार नाही. त्या अभाषिक किंवा परभाषिक अमराठी भाषक असलेल्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी तुम्ही एका अर्थानं 6वीच्या वर्षात म्हणजे 6 आणि 5 11व्या वर्षी काय करता आहात? तर भारतातल्याच एका महत्वाच्या अशा भाषेची रुजवात करता आहात. म्हणजे तुमचं काम हे एका अर्थानं माझ्या दृष्टीनं मी असं म्हणतो की तुम्ही एका अर्थानं कमीत कमी दुभाषा ज्याला आपण म्हणतो असा दुभाषा निर्माण करण्याची एक फार मोठी तयारी किंवा एक फार मोठं एक महत्वाचं असं काम तुम्ही एका अर्थानं नवोदय विद्यालयामध्ये करत आहात. हे मला ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचं वाटतंय. आणि म्हणून मला असं वाटतंय की 6वीच्या वर्गामध्ये ज्यावेळी तुम्ही अशा अमराठी भाषक असलेल्या विद्यार्थ्याला मराठीचे धडे देता त्यावेळी मला असं वाटतं की तुम्ही एका अर्थानं काय करता आहात तर भारतामध्ये त्याच्या मातृभाषेबरोबरच आणखी एक दुसरी भाषा माहीत असलेला नागरिक तयार करण्याचं काम तुम्ही करत आहात. आणि म्हणून तुमची जबाबदारी, म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे आणि म्हणून मला सुद्धा काही तयारी केली पाहिजे. म्हणजे मला कमीत कमी हिंदी भाषेचं व्याकरण, प्राथमिक पातळीवरचं व्याकरण काय आहे,
आणि मराठी भाषेचं प्राथमिक पातळीवरचं व्याकरण काय आहे, त्याचा याचा एक काय ज्याला आपण तुलनात्मक अशा प्रकारचा आलेख हा माझ्याकडे तयार पाहिजे. किंवा समजा पंजाब मधलं एखादं राज्य आहे, म्हणजे पंजाब सारखे एखादं राज्य, आणि पंजाब मधल्या नवोदय विद्यालयामध्ये ज्यावेळी मी शिकवतोय त्यावेळी स्वाभाविकपणे तिथला येणारा विद्यार्थी हा पंजाबी भाषेचा पहिला हे आहे, आणि पंजाबी भाषेचा जर विद्यार्थी असेल तर मग मला असं वाटतं की त्या पंजाबीचं व्याकरण साधारणपणे काय आहे हे पंजाबी शिकवत असलेल्या तिथल्या शिक्षकाकडून शिकलं पाहिजे आपण. म्हणजे शिक्षक म्हणून, मराठीचा शिक्षक म्हणून आपली ही काय आहेत कर्तव्य आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी अमराठी भाषकांसाठी मराठीचं अध्यापन करण्यासाठीच्या ज्या योग्यता किंवा जी लायकी किंवा जी पात्रता किंवा जी क्षमता आपल्या ठिकाणी यायला पाहिजे त्यासाठीचे हे सुरुवातीचे उपक्रम आहेत. म्हणजे आपण ज्या बहुभाषिक अशा प्रकारच्या, म्हणजे ज्या बहुसंख्याकांच्या भाषेत किंवा ज्या भाषेच्या बहुसंख्याक अशा प्रकारच्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा कमीत कमी मला येणं, त्या भाषेचं एक म्हणजे काय म्हणजे आपण त्याचं प्रस्तर काय आहे किंवा त्याची संरचना काय आहे किंवा त्या भाषेतलं त्या वयामध्ये, म्हणजे बघा नवोदयमध्ये समजा मी 6वीच्या वर्गात शिकवत असेल मराठी, तर नवोदयच्या 6वीच्या हिंदी भाषेमधल्या किंवा हिंदीच्या पुस्तकामध्ये काय आहे आणि ते लेखक कोण आहेत, त्या लेखकांचे पाठ कोणते आहेत. म्हणजे मी जर मराठीच्या वर्गामध्ये त्या भाषेतल्या विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या भाषेतल्या लेखकांची नावं किंवा त्यांच्या भाषेतल्या काही कादंबऱ्यांची म्हणजे कहाण्यांची किंवा कथांची नावं मला जर घेता आली तर माझा त्या विद्यार्थ्यांमधला जो काय आहे अप्रोच आहे किंवा त्या विद्यार्थ्यांबरोबरची जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी आपोआपच काय करायला लागते, वाढायला लागते, ती वाढते. आणि हे फार महत्वाचं काम आहे, हे लक्षात ठेवा की हे फार महत्वाचं उद्दिष्ट आहे की आपण पहिल्यांदा मुळात आपल्या ठिकाणी भाषेबद्दलचा कळवळ असणं, भाषेबद्दलचं एक भक्कम अशा प्रकारचं पायाभूत अशा प्रकारचं ज्ञान असणं, ही जशी एक प्राथमिक अशी अट आहे मराठी भाषेचा शिक्षक म्हणून नवोदय विद्यालयामध्ये आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये काम करण्यासाठी, तसंच ज्या अमराठी भाषक असलेल्या विद्यार्थ्यांबरोबरचा माझा संबंध आहे त्या अमराठी भाषकाची जी भाषा आहे त्या भाषेतलं किमान प्राथमिक पातळीवरचं ज्ञान आणि ते साहित्यासह माझ्याजवळ असणं आणि त्याचा वापर मला वर्गात करता येणं हे साधारणपणे माझ्याकडून झालं पाहिजे. म्हणजे एका अर्थानं मी वर्गामध्ये काय करत असतो, माझा एक रीच वाढवत असतो किंवा माझा या विद्यार्थ्यांबरोबरची जी कनेक्टिव्हिटी आहे किंवा त्यांच्याबरोबरचा जो संवाद आहे तो संवाद सुस्थापित करण्याच्या पाठीमागं किंवा त्याच्या कामात मी यशस्वी झालेलो आहे अशा प्रकारची साधारणपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला लागते. आता दुसरी गोष्ट जी मराठीचा अध्यापक म्हणून जी आपल्या दृष्टीनं साधारणपणे महत्वाची आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांच्याशी आपल्या काय म्हणजे आपण मोडक्या तोडक्या ते ज्या भाषेत बोलतात, ज्या भाषेत ते साधारणपणे तुमच्या सगळ्यांशी संवाद साधू पाहत आहेत. म्हणजे मला माझा अभ्यासक्रम शिकवायचा असेल तर मी काय करेन की ते जे सांगितलेलं आहे मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ते मी हिंदीत माझ्या ठिकाणी असलेल्या हिंदीच्या कसबानुसार किंवा माझ्या ठिकाणी असलेल्या हिंदी मला येणाऱ्या क्षमतेनुसार मी त्यांच्याजवळ ट्रान्सलेट करून सोपवू शकतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना लिहून देऊ शकतो किंवा ती तशी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि मग काय झालं, अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना प्रश्न दिले, त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी साधारणपणे सांगितली आणि नंतर मग 6वीचा विद्यार्थी हा 7वीमध्ये थर्ड लँग्वेज शिकताना सुद्धा तो पास होऊन पुढे गेलेला आहे. म्हणजे अडथळे पार करण्याची शर्यत एवढंच जर आपल्या मराठीच्या त्या विद्यालयातल्या अध्यापनाकडे जर बघत असू आपण तर मात्र काही फारशी याच्यातनं आपल्या हातात काही गोष्ट येणार नाही किंवा आपण काही फार मोठं साध्य करत आहोत असं मात्र आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि म्हणून जसं हिंदी भाषेचा किंवा पंजाबी भाषेचा
म्हणजे तो विद्यार्थी ज्या भाषेचा असेल त्याचा लहजा किंवा त्याची जी संरचना ती त्याला माहिती असते, ती आपण आत्मसात करणं आणि त्या आत्मसात करण्यामधून मग मराठीचं प्रारूप, मराठीची संरचना, मराठीतल्या अशा काही गोष्टी असतात किंवा असे काही उतारे असतात, असे काही वेच्या असतात, काही कविता असतात, कविता गेय्यता वगैरे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या की साधारणपणे आपल्याकडे काय होतं की मुलांना पाठ करणं, पाठांतराची म्हणजे पाठ केलेल्या गोष्टी वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तुम्ही जर त्यांना एकेका वाक्यातनं, एकेका शब्दातनं, शब्दांचा साठा देणं, शब्दांचा संग्रह देणं वगैरे वगैरे अशा प्रकारच्या याच्यातनं जर आपण विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह वाढवणं, विद्यार्थ्यांना मग छोटी छोटी वाक्यरचना करायला लावणं किंवा विशेष अशा प्रकारच्या काय म्हणू ज्याला आपण ज्या काही गोष्टी असतात म्हणजे सण समारंभ असतात किंवा रोजच्या दैनंदिनीमध्ये सुद्धा वापरायला येणारे जे काही साधारणपणे शब्दप्रयोग असतात, ते शब्दप्रयोग मला असं वाटतंय की साधारणपणे आपण नवोदयचा 6वीचा किंवा जो काही तुमचा वर्ग असेल तो वर्ग सुरू केल्यानंतर पहिल्या 10-15 दिवसांमध्ये मला असं वाटतं की अशा प्रकारचा एक तुमचा म्हणजे तक्ता तयार पाहिजेत किंवा अशा प्रकारची रूपरेषा ही आपली तयार पाहिजेत. का तर मला निव्वळ हिंदीत अनुवादित करून मराठी शिकवायचं नाहीये, तर त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दलची आस्था तयार करायची आहे, मराठी भाषा शिकणं, मुळातून मराठी भाषा शिकण्याबद्दलचं प्रेम तयार करायचं आहे, मुळातून मराठी भाषा अडॉप्ट करणं किंवा अर्जित करण्याबद्दलची एक प्रकारची जिज्ञासा त्याच्यामध्ये तयार करायची आहे. मला सोपवलेलं सरकारी काम आहे आणि ते मी फक्त पार पाडायचं आहे, इतकीच माझी त्याच्या बाबतली गुंतवणूक असता कामा नये. अर्थात मी हे सगळं सांगताना तुम्ही हे अजिबातच करत नाही असा आरोप मात्र तुमच्यावर अजिबात नाही, कारण शिक्षक म्हटला की तो मुळातच क्रिएटिव्ह असतो, तो सुद्धा पुष्कळ सक्षम असतो, त्याच्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी असतात आणि म्हणून तर आपण शिक्षक असतो आणि म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हे काम नक्की करत असला पाहिजे, याबद्दल अजिबात माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तरी सुद्धा मला हे थोडंसं म्हणजे याच्यातला एक जरी शिक्षक अशा पद्धतीचा असेल की तो ज्याला मराठी भाषेमध्येच मुळात रस नाही आहे, ज्याला केवळ नोकरी लागलेली आहे म्हणून या सगळ्यांकडे बघायचं आहे, अशा शिक्षकामध्ये मात्र परिवर्तन झालं पाहिजे. आणि हे परिवर्तन मित्रांनो आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. आपण एकट्यानं ते आपल्याला करता येणार नाही, तर आपल्या सगळ्यांना मिळून ते करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बालभारतीचे जे पाठ्यक्रम आहेत किंवा बालभारतीची जी पाठ्यपुस्तकं आहेत, त्या पाठ्यपुस्तकांच्या म्हणजे पाठ्याच्या शेवटी जो उपक्रम सांगितलेला असतो तो उपक्रम त्याच भाषेत जर आपल्याला करून घेता आला, अमराठी भाषेत जरी असला, अमराठी अशा प्रकारचा जरी आपला विद्यार्थी असला तरी साधारणपणे त्याला शब्दांच्या पातळीवर, छोट्या वाक्यांच्या पातळीवर जर आपल्याला त्याला थोडंसं मराठीचं ज्ञान देता आलं, जे आम्ही बीएचयू मध्ये साधारणपणे आम्ही करत होतो की त्याला एक उच्चार व्यवस्था असते किंवा मराठीचा म्हणून एक वाक्यांचा काही एक छोट्या छोट्या वाक्यांचा अनुबंध असतो, हे सगळं त्याला सांगता आहे ना. माझा आवाज बंद झाला होता का? नाही सर, थोडा अडथळा आला होता, बोला तुम्ही. नाही, येतोय सर, येतोय सर. हा, येतोय ना आता? येतोय सर. येतो का? तुमचा माईक बंद करा. हॅलो होस्ट जरा. तर ठीक आहे. तर साधारणपणे आपल्याला म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, बोली भाषा आणि लिखित भाषा याचे जर वर्गात काही नमुने आपल्याला दाखवता आले किंवा तो जी भाषा बोलतो आहे, तुमच्या वर्गातला जो विद्यार्थी आहे, विद्यार्थी जी भाषा बोलतो आहे त्याचाच नमुना, बोली भाषेचा नमुना जर आपण लिहून घेतला किंवा तो जर त्याला लिखित रूप दिलं आणि ते लिखित रूप जर आपण फळ्यावर मांडलं आणि तिथं त्यालाच पर्यायी असलेलं मराठीच्या बोलीभाषेचं जर प्रारूप आपण तिथं मांडलं, तर
त्या एकूण सगळ्या वाक्यरचनेतल्या गमती जमती सुद्धा त्या 6वीतल्या विद्यार्थ्याला सुद्धा लक्षात येतात. पण 6वीतल्या विद्यार्थ्याची एकूण सगळी कॉग्निटिव्ह किंवा ज्याला आपण मेटाकॉग्निटिव्ह अशा प्रकारची जी उपजत अशा प्रकारची जी त्याची जी प्रवृत्ती असते, ती प्रवृत्ती किती विकसित झालेली असते याच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण आपलं शिक्षक म्हणून हे काम आहे की त्याला उद्दीपित करणं, त्याला म्हणजे त्याच्या ठिकाणी या सगळ्या प्रकारच्या स्पुल्लिंग तयार करणं, हे सगळे जे म्हणजे भाषेचा कॉग्निटिव्ह, मेटाकॉग्निटिव्ह किंवा व्यवहाराच्या पातळीवरचा, औपचारिक अनौपचारिक पातळीवरचा म्हणजे वापर करण्यासाठीची जे काही आडाखे आहेत किंवा त्याच्या ज्या क्षमता आहेत त्या सगळ्या क्षमता तयार करणं, हेच मला असं वाटतं की नवोदय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून अध्यापन करत असताना हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, पहिलं काम आहे. आणि म्हणून मग साधारणपणे आपण एक साधी गोष्ट आहे, म्हणजे काय की मराठीच्या शिक्षकानं थोडं म्हणजे कसं असलं, थोडं चित्रदर्शी असलं पाहिजे किंवा थोडा अभिनय आपल्याला जमला पाहिजे. म्हणजे असं थोडंसं, म्हणजे आम्ही जे मराठीतले शिक्षक सुरुवात, म्हणजे तुम्ही सुद्धा, आपण सगळ्यांनीच मराठीचा शिक्षक जो कोणी म्हणजे आपल्याला प्राथमिक शाळेमध्ये ज्याने कोणी शिकवलेला आहे, तर तो देहभान हरपून शिकवणारा असा साधारणपणे आपल्याला शिक्षक लाभलेला होता. म्हणजे आता साधारणपणे शिक्षक असण्याच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता आपण विद्यार्थ्यांना मारलं तर आपल्याला तक्रारी होतात, असा कालखंड आहे आपला. पण त्या काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी साधारणपणे नव्हत्या. पण शिक्षकांना म्हणजे विद्यार्थ्यांना मारलंच पाहिजे अशातला भाग नाहीये खरं म्हणजे. पण एक त्याला आपल्याला अभिनय करता येणं, आपण चित्रदर्शी असणं, आपण अभिनीत करता येणं, अशा सगळ्या पातळ्यांवर मराठीचा काय करता येतो, वावर आणि वापर हा वर्गामध्ये मराठी काय करणं, तिला पिक्टोरियल बनवणं, तिला अशा प्रकारचं एक ध्वन्यात्मक रूप देणं, म्हणजे चित्रभाषेचं रूप देणं, त्याला आवाजाचं रूप देणं, अशा अनेक पातळ्यांवर आपल्याला काम करता आलं पाहिजे. कारण तुमच्या समोरचा जो विद्यार्थी आहे तो एका अर्थानं 6वीत जरी असला तरी पहिलीत असल्यासारखा आहे, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझं असं मत आहे की जसं आपण महाराष्ट्रामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्याला किंवा बालवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मराठी शिकवतो, तशाच पद्धतीनं 6वीतल्या विद्यार्थ्याला नवोदयमध्ये आपण पहिल्यांदा किमान महिनाभर त्याला त्या भाषेच्या संदर्भातलं प्रारूप आपल्याला त्याला घालून देता आलं पाहिजे. म्हणजे आ ई असेल, बाराखडी असेल, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, छोटी छोटी वाक्य असतील किंवा त्या संदर्भातली चित्रमयता असेल, ही सगळी त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता आली पाहिजेत. अन्यथा जर आपण नेमलेलं पाठ्यपुस्तक आणि त्याचा हिंदीतला अनुवाद आणि तो त्याला शिकवायचा, शब्द द्यायचे, त्या शब्दांचे अर्थ सांगायचे, असं आपण वर्षानुवर्षे जरी करत राहिलो तरी नवोदयमध्ये मराठीचा शिक्षक म्हणून मला जे साध्य करायचं आहे ते मात्र माझ्या आयुष्यभरात सुद्धा होणार नाही, याची खात्री मात्र आपल्याजवळ कुठेतरी असायला पाहिजे किंवा याचा अंदाज आपल्याला यायला पाहिजे. हा अंदाज तुम्हाला आणून देणं आणि त्यासाठी मला असं वाटतंय की तुम्ही भक्कमपणे काही एक विचाराच्या प्रक्रियेला लागणं, एवढा माझा एक मर्यादित हेतू या व्याख्यानाच्या पाठीमागं होता आणि तो तुम्ही तुमच्या पद्धतीनं करत असाल. पण मला जाता जाता 1-2 गोष्टी तुम्हाला, मराठीचे तुम्ही अध्यापक आहात म्हणून मला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. त्या एवढ्याच की मराठीच्या अध्यापकानं जसं मराठीचा अध्यापक आमच्या म्हणजे काय म्हणजे आपण महाविद्यालयांमध्ये सुद्धा कसा असतो, तर सुलेखन लिहायला, सुविचार लिहायला पुढे असतो किंवा कुठलाही कार्यक्रम जरी असला तरी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला मराठीचा प्राध्यापक किंवा अध्यापक असतो, किंवा आणखी काही पत्र लिहायचं असेल तर मराठीचा प्राध्यापक अध्यापक सगळ्यात पुढे असतो, किंवा एखादी बैठक झाली त्या बैठकीचं वृत्तांत लेखन करायला कोण असतो, तर मराठीचा लेखक, मराठीचा अध्यापक शिक्षक असतो. आता ही सगळी जी काही म्हणजे काय म्हणजे आपण एकदा शिकलं की परत पुन्हा फक्त त्याचे साचेच असतात, म्हणजे नुसत्या पाट्या, म्हणजे काय म्हणजे आपण त्याच्यानंतर नुसती आवृत्तीच काढत राहायची, अशा प्रकारची कामं करण्यात आपला पुष्कळसा वेळ जातो. मला असं वाटतंय की मराठी अध्यापकानं याच्या पलीकडे आता यायला पाहिजेत, याच्या पलीकडे जायला पाहिजेत. भाषा
किंवा साहित्य किंवा मुळातच अध्यापन हा एक 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 काय म्हणजे आपण पॉलिटिकल फेनॉमेना किंवा सोशिओ पॉलिटिकल आणि कल्चरल फेनॉमेना म्हणून आपण तो आता स्वतः अर्जित करायला पाहिजे. आणि त्यासाठीचं आपल्या पातळीवरचं व्यक्तिगत पातळीवरचं म्हणजे शिक्षणाचं सुद्धा आपल्याला राजकारण करता आलं पाहिजे, अध्यापनाचं राजकारण करता आलं पाहिजे. आणि मग ते राजकारण जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या हातात हळूच सोपवलं, त्याच वर्गामध्ये जर भाषिक पातळीवरचं सांस्कृतिक पातळीवरचं राजकारण जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या हातात सोपवलं, तर तुम्ही उद्याची एक मोठी भावी आणि एक काय म्हणजे वैचारिक पातळीवर अतिशय भक्कम असलेली एक पिढी तुम्ही घडवण्याच्या कामात फार मोठं योगदान देत आहात, असं एक भान किंवा अशा प्रकारचा एक काय म्हणजे आपण आदर्श अशा प्रकारचा वस्तुपाठ तुम्हाला पुढच्या कालखंडामध्ये कधीतरी ज्यावेळी तुम्ही निवृत्त व्हाल त्यावेळी तो प्रत्ययाला येईल. आणि म्हणून केवळ हिंदी भाषकांपर्यंत अनुवादित केलेला मजकूर न पोचवता मराठीची प्रारूप, समकक्ष असलेले त्या भाषेची प्रारूप, त्या भाषेतले एकूण सगळे पाठ्यक्रम, लेखक, त्याच्यातला छोटा अशातला जो एक आलेख असतो आणि त्या अनुषंगानं आपल्या मराठीत किंवा विशेषतः बालभारती किंवा या सगळ्या मंडळींनी तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांचा जो काही तर्जुमा असतो तो आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. पण हे सगळं करताना त्याच्यात ती भाषा म्हणजे मराठीची भाषा अर्जित करण्यासाठीच एक काय म्हणजे ज्याला आपण भान येणं किंवा तशा प्रकारची गोडी आवड मध्ये मी ह्या नवोदयमध्ये आल्यामुळं माझ्यामध्ये माझ्या भाषेबरोबरच माझ्यामध्ये एक दुसरी भाषा शिकण्याची एक तळमळ, एक ओढ मला माझ्या गुरुजींनी, मला माझ्या शिक्षकांनी, मला माझ्या सरांनी, मराठीच्या सरांनी माझ्यात निर्माण केलेली आहे. एवढं भान आणि एवढी समज जर त्या विद्यार्थ्यांमध्ये तयार झाली आणि असा विद्यार्थी पुढच्या 4-5-10 वर्षांमध्ये तुम्हाला जर भेटला तर मला असं वाटतंय की याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट नवोदयच्या शिक्षकाला दुसरं कुठे मिळणार नाही. ते राष्ट्रपती पदकासारखंच मोठं ते पदक असेल असं मला वाटतं. या दृष्टीनं आपण प्रयत्न राहावं. या दृष्टीनं जसं सुजाता मॅडम आहेत, पंकज आहेत, ही CIL ची मोठी संस्था आहे, या सगळ्या तुमच्या पाठीशी भक्कम आहेत. पण या सगळ्या उपक्रमात तुमच्या सुद्धा विद्यापीठांच्या काही भूमिका असतील, विद्यापीठांच्याकडून काही अपेक्षा असतील, तर त्या सुद्धा जरूर तुम्ही आमच्यापर्यंत कळवाव्यात. आणि मग तुमच्या आमच्यातलं आणि माध्यम म्हणून म्हणजे मीडिएटर आणि म्हणून बाकीच्या सगळ्या ह्याच्यातल्या ह्या सगळ्या संस्था, सुजाता तर किंवा पंकज हे सगळे आपला अविभाज्य इंटेग्रल पार्ट असतीलच असतील. पण इथून पुढच्या काळात मराठीचं म्हणून म्हणजे मराठी भाषा सुदूर पोहोचवणं आणि मराठीचा म्हणून एक दुभाषा तयार करणं असं जर आपण देशभरात काम करायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ते करूया. आणि त्या कामात किंवा त्या कार्यात विद्यापीठाकडून आणि विशेषतः आमच्या मराठी विभागाकडून काही गरज असेल किंवा आमच्याकडून काही अपेक्षा असतील त्या सुद्धा तुम्ही मोकळेपणानं कळवाव्यात. त्या सुजाता यांच्याकडे कळवल्या, पंकज यांच्याकडे कळवल्या किंवा आम्हाला कळवल्या तरी आपण सगळे मिळून एकत्र काम करणार अशी ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि मला तुमच्यात बोलावलं आणि जो काही प्राथमिक पातळीवरचा एक आलेख मला तुमच्या समोर मांडता आला, तुमच्यात एक किमान एक वेगळं असं एक पॉलिटिकल भान भाषेच्या पातळीवरचं किमान मला जागृत करता आलं, एवढं जरी माझ्याकडून झालं असेल तरी मी धन्यता मानेन. मला पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. हॅलो सर. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर. देसाई सर, मी तुमचा शिष्य बोलतो, सचिन काळनर. 2007-8 मध्ये मी पुणे विद्यापीठामध्ये शिकलेलो सर. होय होय सचिन, तुमचा चेहरा लक्षात आला. सर मला खूप बरं वाटलं सर हे व्याख्यान ऐकून. पण सर मी सध्या राजस्थानमध्ये हनुमानगड जिल्ह्यामध्ये आहे सर. ओके. शिकवायला नवोदयमध्ये. येस. पण सर इथं जे आम्ही तृतीय भाषा शिकवतो तर तिथं पुस्तकं वेगवेगळे आहेत. कुठं सुगम भारती आहे, कुठं सुलभ भारती आहे, कुठं बालभारती आहेत, वेगवेगळ्या वर्गाचे आहेत. एक सूत्रता नाहीये. तर तुम्ही जे आता बोललेत की अवांतर मराठी, अमराठी मुलांसाठी काही पुस्तके आहेत बाजारामध्ये, तर एकदा का त्यांची यादी जर आम्हाला भेटली, त्या पुस्तकांची नावं जर आम्हाला भेटले तर खूप बरं होईल सर. ते आम्ही आमच्या लायब्ररीमध्ये घेऊ शकतो सर. यस, मी तुम्हाला
अशी अमराठी भाषकांमध्ये मराठीचं ज्ञान निर्माण करण्यासाठीच्या ज्या काही पुस्तिका, छोटे छोटे टूल्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत किंवा आणखी पुष्कळ ई माध्यमांमधलं सुद्धा आहे, त्याची यादी ते कुठं उपलब्ध होतं असं एक मला उद्यापर्यंत मी सुजाता यांच्याकडे पाठवतो आणि त्या तुमच्यापर्यंत या एकूण सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्या तुम्हाला सोपवतील.